आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। विठुरायाची वाडी गावात वादावादीतून एका तरुणाला चाकूने भोकसले। विठुरायाची वाडी तालुका कवठे महांकाळ गावच्या हद्दीत कवठे महांकाळ ते विठुरायाची वाडी रस्त्यालगत असणाऱ्या मठाजवळ काल सोमवारी रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास सौरभ नामदेव चव्हाण वय 24 राहणार विठुरायाची वाडी याच्यावर गावातीलच एका तरुणाने चाकूने पोटात भोगसून सौरभ चव्हाण याला गंभीर जखमी केले आहे। पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने कोणतीही पुढील अनुचित घटना घडली नाही। विठुरायाची वाडी गावात राहणाऱ्या सौरभ चव्हाण याची शंकर टोने या तरुणासोबत एका कारणावरून जोरदार वादावादी झाली होती असे समजते। सौरभ चव्हाण व शंकर टोने या दोघांच्यात किरकोळ मारामारी देखील झाली होती अशी देखील माहिती समजून येत आहे। सौरभ चव्हाण याच्या घराच्या पाठीमागे शंकर टोने राहतो अशी देखील माहिती समजून येत आहे। याचा राग मनात धरून शंकर टोने या तरुणाने सोमवारी रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास कवठे महांकाळ ते विठुरायाची वाडी रस्त्यालगत असणाऱ्या मठाजवळ सौरभ चव्हाण याला गाठून धारदार शस्त्राने पोटात चाकूने भोगसून गंभीर जखमी केले। सौरभ चव्हाण या जखमी तरुणावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चाकूचा वार वर्मी लागला असल्याची माहिती समजून येत असून सोमवारी रात्री घटना समजल्यानंतर कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली। सौरभ चव्हाण याच्यावर उपचार सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबाबत पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील म्हणाले, जर एखाद्या कारणावरून कोणाची वादावादी झाली तर तसे काही घडत असेल तर कवठे महांकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। जर कोणी कायदा हातात घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीने वागत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा कडक इशारा पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी गुन्हेगारांना दिलेला आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।